नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। मागील व्हिडिओमध्ये आपण कलम नंबर 318 पर्यंत बघितलेले आहेत। आज आपण IPC कलम नंबर 319 या पुढील भाग बघूयात। त्यामध्ये कलम नंबर 319 ते कलम नंबर 338 पर्यंत दुखापती विषयक कलमे देण्यात आलेली आहेत। तर त्यामध्ये पहिलं कलम आपण बघूयात, कलम 319। तर 319 मध्ये साध्या दुखापतीची व्याख्या देण्यात आलेली आहे। तर कलम 320 मध्ये मोठी दुखापतीची व्याख्या देण्यात आलेली आहे। त्यामध्ये साधी दुखापत म्हणजे त्यामध्ये विशेष काही लागलेलं नसेल, पण दुखापत होती म्हणजे थोडंफार लागलेलं असेल। पण मोठी दुखापत म्हणजेच काय, तर जबर दुखापत। जबर दुखापत म्हणजे जिथे समजा हात मोडला असेल, हाताला इजा झाली असेल किंवा ब्लड बाहेर आला असेल, त्यानंतर अजून समजा त्या व्यक्तीला 10 ते 15 दिवस हलता येत नसेल वगैरे, तर ही म्हणजेच मोठी दुखापत असते। तर कलम 319 मध्ये साधी दुखापतीची व्याख्या देण्यात आलेली आहे। तर कलम 320 मध्ये मोठी दुखापतीची व्याख्या देण्यात आलेली आहे। या दुखापतींवरती सुद्धा नेहमीच प्रश्न एक विचारत आलेला आहे। त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 323। तर कलम नंबर 323 मध्ये आहे, इच्छापूर्वक जर दुखापत पोहोचवली असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते। म्हणजे इच्छापूर्वक म्हणजे मुद्दामून त्या एखाद्या व्यक्तीला जर दुखापत पोहोचवली असेल तर तशा वेळेस शिक्षा काय असते, 1 वर्षाची कैद किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्ही सुद्धा असू शकते। तर हा गुन्हा अदखलपात्र आहे, जामीनपात्र आहे आणि तडजोडीचा आहे। त्यानंतरचा नेक्स्ट कलम आहे कलम नंबर 324। तर 324 मध्ये आहे की घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे। म्हणजेच कलम नंबर 323 प्रमाणेच आहे, दोन्हीमध्ये इच्छापूर्वक दुखापतच पोहोचवलेली असते। परंतु कलम 324 मध्ये घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे, यासाठी घातक शस्त्र जर आपल्या सोबत असेल तर 3 वर्षाची कैद असते आणि जर शस्त्र कुठले न वापरता दुखापत पोहोचवली असेल तर 1 वर्षाची कैद आपल्याला होऊ शकते। दोन्ही ठिकाणी 1 वर्षाची कैद सोबत 1000 रुपये दंड असतो। तर इकडे साधारण दंड किती असेल ते सांगितलेलं नाही, किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात। या दोन्हीतला फरक लक्षात असू द्या। हा जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा सरळ सरळ कलम सुद्धा विचारले जाऊ शकतात। तर 323 अंतर्गत आहे इच्छापूर्वक दुखापत, तर 324 अंतर्गत आहे घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत। त्यामध्ये हा फरक लक्षात असू द्या, जी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवलेली असेल हा गुन्हा अदखलपात्र असतो, म्हणजे त्याची दखल घेतली जात नाही। तर घातक शस्त्र म्हणजे हा दखलपात्र असतो। म्हणजेच काय, तर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या गुन्ह्याची दखल घेणे, त्याची नोंद करणे। कारण हा घातक असतो म्हणजे थोडा मोठ्या प्रकारचा गुन्हा असतो, म्हणजे त्यापासून अजून काही वेगळं घडू शकतं किंवा त्या व्यक्तीला जास्त त्रास होत असेल तर तिथे जाऊन दखल घेणे म्हणजेच दखलपात्र गुन्हा। आणि जामीनपात्र आहे दोन्ही पण गुन्हे, दोन्ही सुद्धा तडजोडीचे आहे। फक्त हा फरक लक्षात असू द्या, हा जो इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर तशा वेळेस अदखलपात्र असतो, म्हणजे लगेच जाऊन दखल घेण्याची गरज नाही त्या गुन्ह्यासाठी। त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 325। 325 मध्ये आहे इच्छापूर्वक मोठी दुखापत पोहोचवली असेल। मोठी दुखापत म्हणजे जबर दुखापत हा सुद्धा शब्द या दुखापतीसाठी वापरण्यात आलेला आहे। तर जिथं मोठी दुखापत पोहोचवली असेल त्यासाठी 7 वर्षाची कैद असते आणि दंड असतो। त्यानंतर 326 कलम आहे घातक शस्त्रांनी जर इच्छापूर्वक म्हणजेच मोठी दुखापत पोहोचवली असेल, म्हणजे जबर दुखापत पोहोचवली असेल तर तशा वेळेस आजन्म कैद होऊ शकते त्या व्यक्तीला, किंवा 10 वर्षाचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकतं। तर या कलमांचं तुम्ही एक लिंक लावून ठेवा, जसं की साध्या दुखापतीच्या रिलेटेड जे कलम आहेत ते तुम्हाला पाठ करायला सोपे जातील, ते एकाखाली एक लिहून त्यांचा एक क्रम लक्षात ठेवा। त्यानंतर मोठ्या दुखापतीचे जे कलम आहेत तर ते एकाखाली एक लिहून त्यांचा एक क्रम लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते पाठ करायला सोपे जातील आणि येणारा प्रश्न चुकणार नाही। तर इथं जबर दुखापतीसाठी जास्त शिक्षा आहे 3 वर्ष आणि 7 वर्ष, कलम सिरियलने आहे 25 आणि 26। तसंच साध्या दुखापतीसाठी कलम होतं 23 आणि 24। त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 330।
जबरदस्तीने कबुली जबाब घेण्यासाठी, मालमत्ता परत करण्यास भाग पाडण्यासाठी, इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे. म्हणजे जबरदस्तीने कबुली जबाब घ्यायचा असेल एखाद्या व्यक्तीकडून, तिची किंवा मालमत्ता परत करण्यास भाग पाडण्यासाठी तिला इच्छापूर्वक दुखापत पोहोचविली असेल तर अशा वेळेस सुद्धा 7 वर्षाची कैद होऊ शकते. तर इथं कलम 330 साठी मालमत्ता परत करणे यासाठी तुम्ही असं कीवर्ड्स लक्षात ठेवू शकतात. त्यासाठी शिक्षा आहे 7 वर्ष कैद आणि दंड. हा गुन्हा दखलपात्र आहे, त्याची दखल घ्यावी लागते. जामिनावर तो आरोपी सुटू शकतो आणि हा बिना तडजोडीचा गुन्हा आहे. त्यानंतर कलम नंबर आहे 332. 332 मध्ये असं आहे की सरकारी नोकर आपले सरकारी काम करत असताना दहशतीने त्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याला इच्छापूर्वक दुखापत पोहोचविली असेल. हे सरकारी नोकरासंबंधी आहे, लक्षात असू द्या. काम करताना जर त्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करायचं असेल आणि अशा वेळेस इच्छापूर्वक त्याला जर दुखापत पोहोचविली असेल तर दुखापत पोहोचविणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाची कैद होऊ शकते, दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. हा गुन्हा दखलपात्र असतो, जामिनावर सुटू शकतो याचा आरोपी आणि हा बिना तडजोडीचा सुद्धा असतो. त्यानंतरचा नेक्स्ट कलम आहे कलम नंबर 336. 336 मध्ये काय आहे तर अविचाराने म्हणजे विचार न करता किंवा हैगईने कृत्य करून दुसऱ्यांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोक्यात आणणारी जर कृती केली, म्हणजे काही विचार न करता किंवा हैगईने कृत्य केलं असेल एखादं आणि त्यामुळे दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असेल किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस सुद्धा जर धोका निर्माण होत असेल तर अशा वेळेस सुद्धा कैद होऊ शकते. तर त्या व्यक्तीला 3 महिन्याची कैद होऊ शकते, 250 रुपये दंड होऊ शकतो आणि किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. तर 250 रुपये दंड पहिल्यांदाच असं कलम आपण बघत आहोत, ते आहे 336 नुसार, लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतरचा कलम आहे 337. दुसऱ्यांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका पोहोचविणारे कृत्य करून साधी दुखापत करणे. दोन्ही कलम जवळपास सेम आहे. या कलमात देण्यात आलेला आहे दुसऱ्यांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका पोहोचवणारे कृत्य करून साधी दुखापत केलेली आहे. वरती काय केलं होतं, फक्त धोक्यात आणणारी कृती केली होती. इथे तशी कृत्य करून साधी दुखापत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, दोन्ही कलमांमध्ये खूप छोटा फरक आहे. या ठिकाणी दुसऱ्यांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती केली होती, तर 337 मध्ये तशी कृती करून साधी दुखापत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं फक्त कृती करण्यासाठी शिक्षा होती 3 महिन्याची कैद, 250 रुपये दंड किंवा दोन्ही सुद्धा. तर 337 मध्ये शिक्षा देण्यात आलेली आहे 6 महिने कैद, 6 महिने कैद, 500 रुपये दंड किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा करण्यात आलेले आहे. त्यानंतर कलम नंबर 338 आहे. 338 मध्ये दुसऱ्यांच्या जीवास अगर व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका पोहोचवणारे कृत्य करून मोठी दुखापत करणे, म्हणजेच जबर दुखापत करणे. तिन्ही कलमे खूप महत्त्वाचे आहे. कलम नंबर 336, कलम नंबर 337 आणि कलम नंबर 338. 336 मध्ये फक्त तसं कृत्य केलं होतं, 337 मध्ये कृत्य करून साधी दुखापत केली, तर 338 मध्ये कृत्य करून मोठी दुखापत केली, म्हणजेच जबर दुखापत करण्यात आलेली आहे. तिन्ही कलम चांगले लक्षात असू द्या. त्यानंतर मोठ्या दुखापतीसाठी कलम आहे, मोठ्या दुखापतीसाठी शिक्षा आहे 2 वर्षाची कैद होऊ शकते किंवा 1000 रुपयाचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकतं. शिक्षा बघा, 336 मध्ये होती 3 महिने कैद, 337 मध्ये आहे 6 महिने कैद, तर 338 मध्ये आहे 2 वर्ष कैद. म्हणजे असं जर तुम्ही सेम क्रमाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल आणि हातचे मार्क्स जाणार नाहीत. त्यानंतरचा कलम बघूयात. कलम नंबर 339 ते कलम नंबर 348 पर्यंत अन्यायाने प्रतिबंध करणे
व अन्यायाने कैदेत ठेवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्याय करून प्रतिबंध करणे किंवा अन्याय करून तिला कैदेत ठेवणे अशा संबंधित काही तरतुदी आहेत, तर त्या आपण पुढे बघूयात. त्यामध्ये कलम नंबर आहे 339. 339 मध्ये आहे अन्यायाने प्रतिबंध करणे म्हणजे बेकायदेशीर मार्गाने समजा तिला प्रतिबंध करणे म्हणजे अडवणे एखाद्या कामापासून, तर त्याला गैरनिरोध म्हणतात. इथं फक्त अडवणे आहे, प्रतिबंध करणे म्हणजे. आणि नेक्स्ट कलम आहे 340. तिथे सुद्धा अन्यायानेच आहे, पण कैदेत ठेवणे म्हणजेच गैरपरिरोध करणे. बघा, गैरनिरोध आणि गैरपरिरोध या दोन शब्दांमध्ये खूप फरक आहे. इथं प्रतिबंध केलाय म्हणजे फक्त त्या व्यक्तीला अडवलंय अन्यायानेच, पण कलम नंबर 340 मध्ये कैदेत ठेवलंय त्या व्यक्तीला म्हणजे अडवून पकडून आणून आणि एका जागेवर ठेवलंय म्हणजेच कैदेत ठेवलंय. त्याच्यासाठी शब्द आहे गैरपरिरोध. या शब्दांच्या व्याख्या तुम्हाला नेहमी नेहमी विचारल्या जातात, त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे आणि त्यानुसार व्याख्या आपल्याला निवडता आल्या पाहिजे किंवा त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट कलम आहे कलम नंबर 341. तर कलम नंबर 341 मध्ये शिक्षा देण्यात आलेली आहे कलम नंबर 339 ची, की अन्यायाने प्रतिबंध जर केला तर काय शिक्षा होऊ शकते, तर त्यासाठी 1 महिन्याची कैद असेल किंवा 500 रुपये दंड असू शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. आणि अन्यायाने जर कैदेत ठेवले, कैदेत ठेवणे म्हणजे डांबून ठेवल्यागत किंवा त्याला 4 भिंतीच्या आत एकांतात ठेवण्याबद्दल, तर इथं शिक्षा जास्तीची आहे 1 वर्षाची कैद आहे किंवा 1000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. शिक्षेमध्ये खूप फरक आहे, कारण इथं फक्त अडवणे आहे, तर इथं त्या व्यक्तीला 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवणे आहे कैदेत ठेवणे म्हणजे. तर इथं 1 महिन्याचीच कैद असते, तर इथे 1 वर्षाची कैद आहे. त्यानंतर इथं 500 रुपये दंड आहे किंवा इथे किंवा मध्ये 1000 रुपये दंड आहे किंवा दोघांनाही दोन्ही शिक्षा सुद्धा होऊ शकतात. असे सेम कलम तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवा, जास्तीत जास्त समजून घ्या, कारण आयोग अशाच सारख्या कलमांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारते. त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 343. कलम नंबर 343 मध्ये देण्यात आलेला आहे 3 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर अन्यायाने कैदेत ठेवण्यात आले, 3 किंवा 3 पेक्षा जास्त दिवस जर अन्यायाने कैदेत ठेवण्याबद्दल शिक्षा देण्यात आलेली आहे. इथे 2 वर्षे कैद होऊ शकते अशा व्यक्तीला किंवा तिला दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात. कलम नंबर 343 नुसार किती किंवा कितीपेक्षा जास्त व्यक्तींना कैदेत ठेवल्याबद्दल शिक्षा देण्यात आलेली असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर 3 पेक्षा जास्त व्यक्तींना कैदेत ठेवल्यानंतरची शिक्षा या कलम 343 अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं कलम आहे महत्वाचं की कलम नंबर 348 काय आहे, तर एखादी गोष्ट कबूल करण्यासाठी किंवा गेलेला माल परत देणे भाग पाडण्यासाठी अन्यायाने कैदेत ठेवणे. कलम नंबर 343 मध्ये काय होतं, 3 किंवा 3 पेक्षा जास्त 3 किंवा 3 पेक्षा जास्त दिवस अन्यायाने कैदेत ठेवणे. तिथं कुठलेही कारण नव्हते. पण कलम नंबर 348 मध्ये आहे की एखादी गोष्ट कबूल करवून घ्यायची आहे त्या व्यक्तीकडून किंवा गेलेला माल परत देण्यासाठी भाग पाडायचा आहे त्या व्यक्तीला, अशा कारणासाठी कैद करून ठेवणे. इथं शिक्षा वाढत चालली आहे. 3 वर्षे कैद आणि दंड अशी शिक्षा 348 अंतर्गत देण्यात येते. त्यानंतरचं महत्वाचं कलम आहे अन्यायाची बळजोरी व अंगावर जाणे म्हणजे अन्यायाचा जास्तीत जास्त वापर करणे, अन्यायाने वागणे किंवा अंगावर जाणे एखाद्या व्यक्तीच्या, त्या संबंधित कलम 349 ते कलम 354 आहे. तर ते नेमकं काय आहे आपण बघूयात. कलम 349 मध्ये देण्यात आलेला आहे बलप्रयोगाची. बळजोरी म्हणजे काय, बळजबरी करणे म्हणतो आपण. बलप्रयोग करणे म्हणजे बळाचा वापर करणे, याच्या संबंधित व्याख्या देण्यात आलेली आहे. तर 350 कलम आहे फौजदारी पात्र किंवा अन्यायाच्या बळजोरीची व्याख्या. म्हणजे इथं पण बलप्रयोगच आहे, इथे सुद्धा बलप्रयोगच आहे, पण कलम नंबर 49 मध्ये फक्त बलप्रयोग आहे, पण इथं अन्यायाचा बळप्रयोग आहे. यामध्ये फरक आहे. कलम नंबर 351 नुसार देण्यात आलेला आहे की अंगावर धावून जाणे किंवा हमला करणे याची व्याख्या काय आहे.
तर बघा 351 नुसार तुम्ही अंगावर धावून जाणे म्हणजेच एखाद्यावरती ओरडला जरी रागाने तरी सुद्धा तो हमला होतो, म्हणजे अंगावर धावून जाणे असा त्याचा अर्थ होतो, त्यासाठी सुद्धा शिक्षा असते. म्हणजे जपून राहा जरा, कारण आपण असं सहज कुणालाही म्हणजे रागात बोलतो किंवा धावून जातो तर त्याचा अर्थ हमला करणे असा सुद्धा होऊ शकतो जर समोरच्या व्यक्तीने ठरवलं तर, आणि त्याला सुद्धा आपल्याला शिक्षा होऊ शकते किंवा IPC नुसार तो सुद्धा गुन्हा आहे. त्यानंतरचं कलम बघूयात. कलम नंबर 352 काय आहे, तर 352 मध्ये आहे राग येण्यास मोठे कारण झाल्या वाचून अंगावर धावून जाणे किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग करण्याबद्दल शिक्षा. म्हणजे राग येण्यास मोठे कारण झाल्या वाचून, म्हणजे राग येण्यास मोठे कारण झाले म्हणजे राग येण्यासारखी सिच्युएशन झाल्या वाचून अंगावर जर धावून गेला असेल तो व्यक्ती किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग जर केला असेल तर तशा वेळेस त्या व्यक्तीला 3 महिन्याची कैद होऊ शकते किंवा 500 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. आणि हा गुन्हा अदखलपात्र आहे, म्हणजेच अंगावर धावून जाणे वगैरे याची काही लगेच दखल घ्यावी असं काही नसतं, म्हणजेच तो अदखलपात्र आहे, तात्काळ तिथं जाण्याची गरज नाही. त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 353. 353 हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे, सरकारी नोकरा संबंधित आहे. सरकारी नोकराला दहशत पाडून म्हणजे भीती दाखवून त्याने कर्तव्य करू नये म्हणून त्याच्या अंगावर धावून जाणे किंवा त्याच्यावर अन्यायाची बळजोरी करणे म्हणजे बलप्रयोग करणे अन्यायाने, त्यासाठी शिक्षा आहे कलम नंबर 2 वर्षाची कैद होऊ शकते किंवा त्या व्यक्तीला दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा होऊ शकतात. म्हणजे सरकारी नोकराला असं भीती वगैरे दाखवून किंवा त्याने कर्तव्य करू नये म्हणून त्याच्या अंगावर धावून जाणे किंवा त्याच्यावर अन्यायाची बळजोरी करणे म्हणजेच अन्यायाने बलप्रयोग करणे, यासाठी कलम नंबर 353 आहे. आणि यावरती प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारून झालेला आहे, परत ते कलम येऊ शकतं, त्यामुळे ते कलम क्लिअर पाठ असू द्या. 354 कलम अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रत्येक स्त्रीसाठी म्हणजे स्त्रीला माहिती असावं असं हे कलम आहे. त्यामध्ये अशी तरतूद आहे की कलम नंबर 354 मध्ये एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या इराद्याने तिच्या अंगावर धावून जाणे किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग करणे, विनयभंग करण्याच्या उद्देशाने म्हणजे तिचा अपमान करण्याच्या उद्देशाने जर तिच्या अंगावर एखादा व्यक्ती धावून गेला किंवा बलप्रयोग केला तर अशा वेळेस त्या व्यक्तीला 2 वर्षाची कैद होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात. त्यानंतर आहे मनुष्य चोरून नेणे किंवा अपहरण करणे या संबंधित कलम आहेत. तर ते कलम आहेत 359 ते 366 दरम्यानचे कलम आहे, अत्यंत महत्त्वाचे कलम आहे ते. यामध्ये कलम नंबर 359 देण्यात आलेला आहे की मनुष्य चोरून नेणे किंवा अपनयन करणे याची व्याख्या नेमकी काय आहे. तर अपनयन हा शब्द आपल्यासाठी थोडा नवीन असतो, तर त्याला आपला सरळ आणि साधा अर्थ त्याचा असा होतो की मनुष्याला चोरून नेणे म्हणजेच अपनयन करणे. तर कलम नंबर 359 मध्ये त्याची व्याख्या देण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. तर मनुष्याला चोरून नेणे यासाठी काही वेगळ्या हे आहेत, म्हणजे तर कशा प्रकारे चोरून नेलं जाऊ शकतं वगैरे. तर त्यामध्ये आहे कलम नंबर 360 यामध्ये देण्यात आलेला आहे भारतातून चोरून नेण्याची व्याख्या देण्यात आली आहे. म्हणजे भारतातील व्यक्ती भारत देशातून दुसऱ्या देशात चोरून नेण्यासाठीचे जे कलम आहे ते आहे कलम नंबर 360. त्यानंतर कलम नंबर 361 असं आहे की कायदेशीर पालकाच्या ताब्यातून एखाद्या व्यक्तीला चोरून नेणे. बघा हे कलम एकतर जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतात किंवा ऑप्शन नुसार कलम सुद्धा येऊ शकते की भारतातून चोरून नेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणत्या कलमांतर्गत चोरून नेण्यात येईल किंवा कायदेशीर पालक असताना सुद्धा त्या पालकाच्या ताब्यातून जर चोरून नेलं तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल या कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद होते. त्यानंतर कलम नंबर आहे 362 पळवून नेणे किंवा अपहरण याची व्याख्या काय आहे. तर कलम पळवून नेणे किंवा अपहरणची व्याख्या होती पळवून नेणे आणि अपनयनची व्याख्या म्हणजे अपनयन या शब्दाचा अर्थ काय आहे तर चोरून नेणे. या दोन्ही शब्दांचा अर्थ क्लिअर लक्षात असू द्या. अपहरण म्हणजे पळवून नेणे तर अपनयन म्हणजे चोरून नेणे.
363 कलमांतर्गत पळवून नेण्याबद्दल शिक्षा आहे 7 वर्षाची कैद आणि दंड होऊ शकतो. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचं कलम आहे, यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे नेहमी आणि ते आपल्याला सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. कलम नंबर 363 अ, त्यामध्ये भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे अपहरण म्हणजेच पळवून नेणे, भीक मागण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर पळवून नेलं असेल, तिला अपंग बनवलं असेल तर त्यासाठी शिक्षा आहे आणि ती शिक्षा अत्यंत महत्त्वाची म्हणजे आणि खूप जास्त आहे, आजन्म कारावास किंवा 10 वर्षाची कैद त्या व्यक्तीला होऊ शकते. तर आपण आज कलम नंबर 363 अ पर्यंत बघितलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण राहिलेले कलम पुढील भागामध्ये बघूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.